सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। अवेलेबल नाही त्यावेळेस तुम्ही उजव्या बाजूने चाला। याचं कारण असं की ज्यावेळेस तुम्ही उजव्या बाजूने चालला, ज्यावेळेस फुटपाथ नाही, त्यावेळेस समोरचं वाहन जर तुम्हाला धोका निर्माण करत असेल तर तुम्ही सुरक्षित ठिकाणी जाऊ शकता। डाव्या बाजूने फुटपाथवरती असाल तर तुम्ही सुरक्षित असता। त्यामुळे यापुढे शाळेच्या विद्यार्थ्यांकरता किंवा इतर ठिकाणी देखील तुम्ही जाऊन याचा प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे की ज्या ठिकाणी फुटपाथ आहे तर निश्चित डाव्या बाजूने आणि फुटपाथ नाही त्या ठिकाणी तुम्ही उजव्या बाजूने चालायचं, जेणेकरून समोरचं वाहन किती छान वाटलं। हे पण त्याचा संदर्भ काय आला तो तुम्ही बघितलं का? त्याने काय केलं, आपल्या हिरोईनला शांतपैकी बाजूला गेलं। त्यानंतर विवेक म्हणून आहे मित्र, हा अमरावतीचा मित्र आहे, त्यामुळे आम्हाला हे व्हिडिओ दाखवणं क्रमप्राप्त आहे। कारण बघा मी आणि पटकन तलवार मारेल म्हणून तर तिथे अचानक बदल गेला, पण त्याच्यापेक्षा आमचा विषय महत्त्वाचा आहे, तो पोचला पाहिजे म्हणून आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओज विद्यार्थ्यांपर्यंत दाखवतो। हे पण नवीन हे व्यायाम केल्यामुळे तुमचे दोन्ही मेंदू सतर्क होतात आणि थोडासा तुम्हाला ब्रेक म्हणून या ठिकाणी हे करण्यात आला। हा जमतंय बरोबर। हे पहा मित्रांनो की तुम्ही एकाच वेळेस तुम्ही काय मी काय कोणी एकाच वेळेस एकच काम करू शकतो। तुम्हाला 100 मीटरच्या शर्यतीमध्ये सांगितलं निबंधली आहे, लिहू शकाल का? पण मला ड्रायव्हिंग करताना असे अनेक महाभाग आहेत, थांब तुला मेसेज करतो म्हणून व्हॉट्सअप शो तुम्ही अनेक ठिकाणी पाहा। ड्रायव्हिंग करताना काय नाही, त्या मोबाईलचं सरळ गळा दाबायचा आणि खाली फेकून द्यायचा, त्याच्यामुळे तुमचं स्टेटस निर्माण होतं की मी जर गाडी चालवतो तर म्हणून तुमच्याशी संवाद साधू शकतो, गाडी चालवतो तो म्हणून तुमच्याशी संवाद साधतो। त्यामुळे त्यांना पाठांतर होतं की नाही तो मुलगा गाडी चालवताना फोन उचलत आहे, हा तुमचा मेसेज जातो, तुमचा स्टेटस बनतो। मी 1 2 3 म्हणलं तर दोन्ही बाजूला लागत पडायचा, दोन्ही बाजूला एकाच वेळेस हा पडायचं दोन्ही बाजूला, बरोबर आहे? अगोदर नाही 1 2 3 बघा कुठल्या बाजूला आहे तुमचा, उजव्या बाजूला, म्हणजे मोबाईलवरती गप्पा मारत असा तुम्ही। हां ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर करत नाही, तुझं काय मोबाईलवरती गप्पा, तुझं पाठलंच आहे मोबाईल ना? हां सर कुमार सर आहे, गुरु सर या, त्यांना बक्षीस द्या द्या। पार्किंगची लाईट लावणार, बरोबर आहे? तर बहुत्यामध्ये याची गाडी गेलेली आहे, पार्किंगची लाईट त्याचे बघितलेलं लाईटिंग लागलेली, डीची चालू झालेलं आहे, यांनी पण आपली डीची फुकटची लावलेली आहे आणि मग माझी गाडी पुढे आहे, पार्किंग लाईट लावलेलं आहे, माझा सांगतो ट्रक आहे। अचानक सेकंड लाईनला माझा ट्रक बंद पडलेला आहे, पार्किंग बंद करून राईटचा इंडिकेटर देणार आहे। मग पार्किंग लाईट का लावली? पार्किंग लाईट लावलीच कशाला? कारण पार्किंग लाईट आवश्यक आहे कधी ती धुक्यामध्ये, कारण त्यावेळेस तुमचं वाहन अत्यंत कमी वेगामध्ये असतं, त्याचबरोबर त्या लुटून लाईट दूर येणाऱ्या वाहनाला दुसरीच पडतात, अत्यंत बंद अवस्थेमध्ये, म्हणजे ज्यावेळेस तुमची गाडी पास असते त्यावेळेस ती पार्किंग लाईट लावणं आवश्यक आहे। अन्यथा तुम्ही धुक्यामध्ये गेल्यानंतर लाईट ऑन करा, तुमची मागची लाईट लागलेली असते, ब्रेक लावला तर ती डार्क होऊन जाते, एवढाच त्याचा हा फरक असतो। त्यामुळे अनेक लोक दुसऱ्याने केलं म्हणून तुम्ही करा, म्हणून करा गंमत म्हणून, आणि त्याचं बिल नाही आहे म्हणून। चला गाडीचा प्रवास तुमचा पूर्ण झालेला आहे, गाडीच्या खाली उतरायचं आहे, कोणत्या हाताने दार उघडाल? हा सीट बेल्ट काढलेला आहे, छान या बाजूने उघडलेला आहे, अतिशय सुंदर। याचं कारण असं आहे आणि लोक या हाताने दार उघडतात, तर या हाताने दार उघडल्यामुळे जी बॉडी त्यांची टर्न होते, यांना मागे बघणं बंधनकारक होतं, दुसरं यांचं दार पूर्णपणे उघडलं जात नाही। तर हा छोटासा चेंजेस तुम्ही करायचा आहे। धन्यवाद, तुमचा प्रवास पूर्ण
दुसरं चला आतमध्ये घ्या पटकन घेतो. बऱ्याच मुलींना वाईट वाटतं सर सामानाला पहिला खाली घ्या आणि मग त्याला वर का केलं की रस्त्यावरती अशा प्रकारे वाहन चालकाने लक्ष दिलं पाहिजे की रस्त्यावरती कोणी अचानक येऊ शकतं तर त्याला इतक्या जोरात तुमचा मार नाही लागला पाहिजे. विशेषतः सध्या नवीन गाड्यामध्ये आपण जर पाहाल तर पहिल्यांदा पुढच्या बाजूला रॉड लावलेले आहेत गाड्यांना, आता तिथे फायबर लावलेलं आहे की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला मार लागताना देखील तो कमी लागला पाहिजे. अशा प्रकारच्या हायकोर्टाचे देखील आदेशाचे संदर्भ उल्लेख आहे. त्यामुळे तुमच्या वाहनाचा वेग हा अत्यंत संयमी असला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये हे दुसरं उत्तर आहे आणि हे छानपैकी आठवीची मुलं फार सुंदर देतात. तुम्ही जरी लागू सर कैलासने यांना दिलेले आहे. आपण आपल्या रुपाली माने यांना दिलेले आहे. सर परिधान करा कसं द्या हा पहिल्यांदा भेट द्या परिधान करा. रितेश हे 37 वर्ष सेवा संस्थेचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. मागील वर्षी देखील अटल प्रयत्न करून त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी केला होता. ITIचं सतत आणि सातत्याने आम्हाला सहकार्य केली होतं. फॉर्म जमा केले असतील तर एका बॉक्समध्ये टाकून घ्या. बरोबर पूर्ण कार्यक्रमामध्ये याचं गांभीर्य ओळखून या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे. तुमच्या काळात सरांनी सांगितले की चांगल्या वाजता मला छान वाजत तुमच्या काळात अभिप्राय बॉक्समध्ये टाका. तुम्ही प्रत्येकाने जमा करा कारण त्यातूनच आपण हेल्मेट आपण सन्माननीय सतीजी देशमुख सर जे रोड सेफ्टीचे आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. करण्यासाठी मी गुरुसाहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभस्ते सन्माननीय मांगलेकर सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करा. मांगलेकर सरांना आपण सन्मानित विजय शिंदे सरांना आम्ही तृतीयपंथी संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आहे. आपण त्यांना यावेळी सन्मानित करावं. या ठिकाणी विनंती रुपाली शिंदे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी मी गुरु साहेबांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या सगळ्यांना. त्या ठिकाणी रस्ता सुरक्षेचा जो कार्यक्रम साथी सुरक्षा वन न्यूरेटर्स यांनी खास करून आपल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा त्या सर्व प्रशिक्षणार्थींसाठी आयोजित केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचं मोरे सरांचं असेल रितेशजी ननवरे यांचं असेल सर्वप्रथम अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. कारण एक असा प्लॅटफॉर्म आज आम्हाला उपलब्ध करून दिला आहे आणि आपले गुरु सरांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. कारण की असा प्लॅटफॉर्म गेले 2 ते 3 वर्ष कुठेही नव्हता की जिथे एकत्र 1000 मुलं एकत्र येतील आणि त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग होईल. गेले 2 तास ज्या की आमचे प्रशिक्षणार्थी शांतपणे
ते सर्व ग्रहण करून घेत होते आणि त्यातच या कार्यक्रमाचं सक्सेस आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही. आणि मी जास्ती काही बोलणार नाही, पण फक्त आपल्याला या ठिकाणी मी ग्वाही देतो की रस्ता सुरक्षेच्या बाबतीत ज्या ज्या सूचना असतील, जे क्लिप्स दाखवले त्याचे इम्प्लिमेंटेशन आमची मुलं निश्चितपणे दैनंदिन जीवनामध्ये आणतील. आणि जो मोटिव्ह घेऊन, जो ऑब्जेक्टिव्ह घेऊन आज या कार्यक्रमाचं आयोजन केले गेले तर तो समाजापर्यंत, युवा पिढीपर्यंत नेण्याचं काम देखील आमची NSS असेल, आमच्या ITI सातारचे सर्व विद्यार्थी असतील ते निश्चितपणे करतील. एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काहीच वाटत नाही, मला माहीत होतं की हा व्यवसाय आहे म्हणून. मला आपलेच IPS विजय पाटील साहेब यांनी हिरो कंपनी दिली, जी कंपनी मला याच कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यासाठी पर कार्यक्रम 10,000 रुपये देत होती. दुसरी BMP कंपनी आहे ती 15,000 रुपये मानधन देते. पण मी तरीसुद्धा यावर्षीचा माझा टार्गेट ठेवला की 30,000 ते 50,000 युवकांपर्यंत जाण्याचा माझा मानस आहे. कारण देवाने बोलण्याची कला दिलेली आहे की राजकारणामध्ये खरं मला आली, परंतु त्याच्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग व्हावा असं मला भरत पळसकर साहेबांनी आणि विवेक वडसरकर साहेब यांनी मला सांगितलं आणि त्याचा वापर आपण या ठिकाणी जनजागृतीसाठी करतोय. परंतु कुठल्याही शाळेमध्ये गेल्यानंतर, कॉलेजमध्ये गेल्यानंतर इतका प्रतिसाद जलद गतीने मला कधीच अनुभवायला मिळालेला नाही. हे मी दुर्दैव समजतो. फक्त एक फादर अँगल शाळा आहे ज्यांचा मी संदर्भ उल्लेखनीयपणे दाखवतो की जे 4 विद्यार्थी अपघातामध्ये मृत्युमुखी पडले, त्यांनी मला शोधून मला कार्यक्रमासाठी घेऊन गेले. आणि विशेषतः मी त्या ठिकाणी म्हटलं की विद्यार्थ्यांना थोडंसं हा विषय लक्षात येण्यासाठी एखाद्या पिकनिक स्पॉटवर आपण हा कार्यक्रम करूया का, तर रिसॉर्टवरती घेऊन जाऊन मुलांना आनंद दिल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मी निवांतपणे सत्र ठेवलेलं होतं. या ठिकाणी धुमाळ सरांची देखील मी माफी मागतो की साताऱ्यामध्ये मी काही वारंवार येत नाही, कार्यक्रम आज आलेलो आहे, आज संध्याकाळी आम्ही परतीचा प्रवास करणार. विद्यार्थ्यांकरता आम्ही अल्पवयाची छानशी व्यवस्था या ठिकाणी करू शकलो नाही. अनेकांपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेकांना हा विषयच अजून कळलेला नाही की हा किती महत्त्वपूर्ण विषय आहे. आम्ही गुरुसाहेबांना ज्यावेळेस विनंती केली त्यांनी ताबडतोब हेल्मेट दिले, परंतु अनेकांपर्यंत आम्ही जाण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. कारण आम्हाला काही याचं मार्केटिंग वगैरे करायचं नाही आहे. परंतु त्या ठिकाणी आम्हाला ज्या प्रकारे प्रतिसाद हवा होता तसा आम्हाला मिळाला नाही. विद्यार्थ्यांची आम्ही या ठिकाणी माफी मागतो की पुढील वेळेस तुम्हाला छानपैकी अल्पवयाची व्यवस्था आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त हेल्मेट आम्ही तुम्हाला देऊ शकू यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता हे फॉर्म तुमचे जमा केले पुढचं या ठिकाणी होईल. त्यानंतर तुम्हाला आम्ही प्रमाणपत्र देतो. प्रमाणपत्र देखील आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुम्हीच तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये किंवा एखाद्या मित्राच्या हस्ताक्षराने छानपैकी लिहून घ्या. ते घरामध्ये देण्याचा संदर्भ असा आहे की ते तुम्हाला वारंवार लक्षात राहावं की अपघात घडल्यानंतर काय करावं आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे. जर शक्य झालं तर तुमच्या घरातल्या मुख्य हॉलमध्ये ते तुम्ही लावा, जेणेकरून याचा प्रचार आणि प्रसार होऊ शकेल. यानंतर आमचे सन्माननीय ब्रँड अँबॅसेडर ज्यांचा मागच्या वेळेस अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर केलेला होता. आमची जी युवा ब्रँड अँबॅसेडर आहे किमया देशमुख, ती सध्या कॅनडामध्ये आहे. त्यामुळे मागील वेळेस ज्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम झाला तो यावेळेस या ठिकाणी होत नाहीये. परंतु तरीसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून आपला बहुमोल वेळ देऊन 80 देशापेक्षा जास्त देशांमध्ये जाऊन कॉर्पोरेट शो केलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न केलेले विश्वविद्यालय डिव्हिजनिस्ट सन्माननीय सतीजी देशमुख सर, जे सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण मनोगतपर 2 शब्द बोलावे. सन्माननीय सतीजी देशमुख सर. मी असं ऑब्झर्व केला की माझ्या आयुष्यात मी बरेच पोलीस अधिकारी बघितले तर फक्त नोकरी करतात, परंतु आपली सामाजिक बांधिलकी काय आहे ती बऱ्याच लोकांना माहीत असते. बरोबर साहेब, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि 7 बसते साहेब, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला आपली ड्युटी सोडून 2.5 तास बसणं किती अवघड असतं हे मी समजू शकतो. त्याचं कारण मीही कधीतरी पोलीस अधिकारी होतो आणि माझे वडीलही पोलीस अधिकारी होते. त्यानंतर दुसरं मला अभिनंदन करावं असं वाटतं आजच्या कार्यक्रमाचं, कारण मी दुसऱ्यांदा सातारा शहरामध्ये आलेलं आहे. ITIच्या मुलासोबत दुसऱ्यांदा आलेलं आहे. ITIचं मला होतं अभिनंदन की अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम दरवर्षी आम्ही येतो. मागच्या वेळी तर खूप मोठा शो केला होता इथे आणि माझे शो तुम्ही सर्वसामान्य आंदोलनाचे तसे अजूनही शो असतात. मी तुमच्या मनात काय चाललं ते ओळखू शकतो, तुमच्या खिशात किती पैसे ते सांगू शकतो. माझी मुलगी कॅनडाला आत्ता फोन केला तर ती एक्झॅक्टली इथे किती लोक उपस्थित येते ते सांगेल, तुम्हाला मोजायला आम्हाला सांगेल, परंतु ती एक्झॅक्टली आम्हाला
नंबर सांगेल की एवढी लोक इथे रंगमंचावर उपस्थित आहेत, ऑडियन्समध्ये आहेत, आजूबाजूला आहेत, इतके अप्रतिम प्रयोग आम्ही करतो. तर रोड सेफ्टी शांत बसा करा. रोड सेफ्टी या विषयामध्ये मी कसा आलो याचा एक छोटासा किस्सा आहे. तो किस्सा मला सांगायला आवडेल आणि सगळीकडे सांगतो. एका अमेरिकन सुपर मॉडेल बरोबर मी गाडीमध्ये प्रवास करत होतो. मला अलास्काहून लॉस एंजेलिसला फ्लाईट पकडायची होती आणि ती मला लॉस एंजेलिसला सोडण्यासाठी अलास्काहून ती बाई कारनं निघाली. आम्ही सॅन डायगो सिटीपर्यंत पोहोचलो. संपूर्ण बर्फामधून आमचा प्रवास चालू होता. 50 किलोमीटरच्या आसपास रस्त्यावर चिटपाकही नव्हतं. परंतु ती बाई 30च्या स्पीडनं हळूहळू डुकडुक गाडी चालत होती आणि माझी फ्लाईट चुकेल म्हणून मी थोडासा अस्वस्थ होतो. शेवटी इतका अस्वस्थ झालो की रस्ता मोकळा आहे, 50 किलोमीटर चिटपाकून नाही आहे, ही बाई अगदी आरामात 30च्या स्पीडनं गाडी चालवली आहे. मूर्ख बाई होती असं माझ्या डोक्यात विचार आले आणि त्या बाईला मी सांगितलं की प्लीज गेट फास्ट. तिने माझ्याकडे ऐकलं नाही कसं दिलं, इकडनं ऐकलं इकडे सोडून दिलं. पण मी थोडंसं माझी अँझायटी आणखी वाढली. तिला मी म्हटलं वाय यू टेक फास्ट बिकॉज आय मिस माय फ्लाईट. तर ती त्यावेळी जे शब्द बोलली ते शब्द मला आज सारखे सुरक्षा घेऊन आलेले आहेत. या रोड सेफ्टीच्या कार्यक्रमासाठी मी ब्रँड अँबॅसेडर झालेलो आहे. त्याचे शब्द असे होते की दिस इज नॉट इंडिया. बापरे, सनसळीत कानाखाली घेतल्यासारखं मला झाली आहे. मी ती फिलिंग अनुभवली की एक अमेरिकन सुपर मॉडेल बाई माझ्यासारख्या विश्वविख्यात जगाला सांगते की दिस इज नॉट इंडिया. किती मोठा अपमान आहे मला. नंतर थोडासा मी अभ्यास सुरू केला की असं का बोलली. तर मी तिला विचारलं काय प्रॉब्लेम काय तुला. तेव्हा सतीश या रस्त्याने चाललं आपण ज्या रस्त्याने तू कधी त्या बोर्डकडे स्पीडच्या बोर्डकडे कधी लक्ष दिलं नाही का. आपण जिथून प्रवास सुरू केला आहे तिथे 30चा स्पीड आहे आणि 30चा स्पीडने काय मी काय पार करणार नाही, मी नियम तोडणार नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाप रे, माझ्या पूर्ण आयुष्यात मी त्या स्पीड लिमिटच्या बोर्डकडे कधी बघितलंच नाही. आणि ही गाडी 50 किलोमीटरपर्यंत प्रवास, 50 किलोमीटर कुणीही दिसत नाही मला. एक गाडी सुद्धा नाही, माणसाचं नाही काय, सगळं बर्फ तिथेही नियम पाळते आहे. तर मी माझ्या देशात नियम किती पाळले पाहिजे हा पहिला विचार केला. आणि नंतर मी त्या दिवशी निर्णय घेतला की मला कुणीतरी असा माणूस भेटला पाहिजे की जो रोड सेफ्टीवर काम करेल. त्याच्यासाठी मी तन मन धन लावून त्याच्याबरोबर उपस्थित राहील आणि हे यशस्वी कार्यक्रम करेल. अचानक मला फेसबुकवर विनय मोरेंची पोस्ट आढळली याविषयी रोड सेफ्टीची. त्या दिवशी मी निर्णय घेतला की विनय मोरेंसारखा एक सर्वसामान्य माणूस तळमळीने पॅशनेटली स्वतः आजच्या कार्यक्रमासाठी प्रवास होतो. लाख रुपये खर्च आला असेल. त्या माणसाने तिकडून जमा केले असतील ते पैसे. मला तेही माहिती आहे की कसे जमा केले. गौरव साहेबांनी हेल्मेट गिफ्ट दिली. एकाने आमच्या हॉटेलचे पैसे भरले. रितेश ननावरेने याचं संपूर्ण आयोजन केलं. ITIने आम्हाला सपोर्ट केला. या सगळ्या गोष्टी अगदी वाखाण्यासारख्या आहेत. मी सांगतो एक आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून सांगतो. जेव्हा विनय मोरे सांगतात की 80 देशात शोधलेले आहे, 80 देशात 40 देशाचे राष्ट्रपती माझ्यासोबत बसलेले आहेत कार्यक्रमामध्ये आणि अनेक उच्च नोबेल प्राइज लॉरिएट्स त्यांच्यासमोर मी शो केलेले आहे. जेव्हा मी तुमच्यासमोर शो बोलतो मला फार आनंद होतो की आपण सगळे एकत्र येऊन हा सरकारचा विषय आहे, सरकारने हँडल केला पाहिजे. त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा फंड आहे. तो फंड आम्ही काही घेत नाही, आम्ही मागत नाही. विनय मोरेंकडे मागताना बघितलं नाही. आज गुरव साहेबांसारखे माणसं आपल्याबरोबर आहे, ITIची संस्था आपल्याबरोबर आहे आणि आज दुसऱ्यांदा ITIच्या कार्यक्रमात उपस्थित आहे. याबद्दल ITIचे आणि तुमच्या सर्वांची आणि तुमचे देखील मनापासून आभार की तुम्ही या विषयात सिरियसली काम करता. जाता फक्त एकच डेमो देतो. डेमो एक उत्कृष्ट इल्युजनिस्ट म्हणून डेमो काय घेऊ शकतो मी रोड सेफ्टीवर. तर सुंदर डेमो देतो तुम्हाला. 99% लोक दुसऱ्याची कॉपी करतात. रोड चालताना देखील तो फास्ट चालला म्हणून मी फास्ट चालतो. त्याने हॉर्न वाजवला, त्याच्यापेक्षा जोरात हॉर्न मी वाजवतो. त्याने एकदा वाजवली, दोनदा वाजवतो. हे असे 99% कॉपी करताना आपण बघतो की सहज आपली मानसिकता कशी कॉपी करण्याची ती कशी असते बघा. आता तुम्ही देखील कसं करणार आहात, मी सांगून तसं करणार आहात. मी तुम्हाला सांगितलं
तरी देखील तुम्ही करणार आहात. ही मानसिकता आपली फिट झालेली आहे म्हणून त्याला आम्ही माइंड सेटिंग म्हणतो. एव्हरीबडी इव्हन रंगमंचाला बसल्या सगळ्यांनी एक आपला अंकावर करावं. रेजे बघा किती फंटॅस्टिक वाटतं. मेक अ सर्कल. पहिला फर्स्ट फिंगर आणि समजा असं सर्कल करा. आता हे पुढची ॲक्शन करण्याआधी मी काय बोलतो ते फार महत्त्वाचं आहे. माय वर्ड्स आर इम्पॉर्टंट दॅन माय ॲक्शन. मी काय करतो हे महत्त्वाचं नाही आहे, माझे शब्द महत्त्वाचे आहे. पोलीस लोक ओढून जातात नियम. नाव टच चीन. बघा मी चीन बोलतो. चीन मी टच केला चिकला म्हणून तुम्ही चिकला टच केला. भ्रम कसा घडतो बघा. तुम्ही सगळ्यांनी एक मायनर चूक जी असते आयुष्यातली ती सगळं उभ्या हवत्याचं नव्हतं करते. मायनर चूक आपण ती लक्ष देत नाही. चूक काय घडली तुम्हाला कळत नाही. स्वतःची चूक काय ते आपल्याला कळते. सगळ्यांना अशी हात करावं. सगळ्या स्टेजवर सगळ्यांनी बघा कशा गोष्टी घडतात. स्टेट मुलांनी एक साधा सुंदर फोटो असं अशा हात का करू असं सरळ घ्या. बघा परफेक्ट आहे. क्रॉस टाईट पकडा. जितकं टाईट पकडा तितकं टाईट पकडा. एकदम टाईट पकडा असं. आणि पहिली फिंगर हलवून बघा बघा. अंगठा हलवून बघा बघा. सेंटरला पकडा. एकदम सेंटरला. आणि मी सांगतो तुला ट्विस्ट करा. ज्याचा हा ट्विस्ट झाला त्याचं माझ्या सगळ्या बोलण्याचं लक्ष होतं. बाकी कुणाचंही माझ्याकडे लक्ष होतं असं मी मानले. ट्विस्ट या आय ट्विस्ट. मला माहिती कोणाचंही ट्विस्ट झालेलं नाही. जादूच्या भाषेत त्याला आम्ही मिस डायरेक्शन म्हणतो. प्रत्येक ड्रायव्हर हा गाडी चालवताना ज्या प्रकारे गाडी चालवत असतो तो काहीतरी ॲक्शन करतो आणि तुम्ही जाऊन त्याला ठोकता. होतं की नाही असं आयुष्यात. आता मी एक्झॅक्टली काय केलं तुम्हाला कसं फसवलं हे तुम्हाला सांगू का. जाणून घ्यायची इच्छा आहे तुमची. तुम्ही पण सगळ्यांना दाखवू शकता. याला आमच्या या ठिकाणी 2 शब्द बोलावे. सन्माननीय गुरु साहेब. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की सुरुवातीला सेफ्टी मेजरमेंटमध्ये सांगितलेलं होतं की हेल्मेट किती महत्त्वाचं आहे. तर एक पुण्याची सत्य घटना आहे. आपली पुण्यातली निफाडकर सर म्हणून आहे. आवाज करू नका फक्त ऐका. आवाज करू नका फक्त. तुमच्या एक सत्यकथा आहे जी एका मुलगीच्या बाबतीतच आहे. मॅक्झिमम मला मुलींचा सहभाग पण खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय. तर निफाडकर सरांची एकुलती एक मुलगी होती. आपल्याच वयाची होती ती. तर ती 12वीमध्ये शिकत होती आणि क्लासेस लावलेले होते. पुण्यामधल्या कर्वे रोडला तिथे क्लास चालू होते. संध्याकाळी 6ची वेळ होती. मॅक्झिमम आपण सर्वजण ज्या मुली आहेत त्या स्कूटी चालवतो. जसं सरांनी सांगितलेलं होतं की त्याच्यामध्ये गिअर्स नसतात. स्पीड वाढवलेली त्याच प्रकारचे वापरताना ॲक्टिवा प्लीज. तर ती गाडी घेऊन चाललेली होती. आता पुण्यामध्ये किती जरी आपण विचार केला गाडी फास्ट चालवण्याचा तरी शक्य होत नाही. कारण का तेवढं ट्रॅफिकच पुण्यामध्ये जास्त आहे. त्या मुलगीचं स्पीडसुद्धा गाडीचं जास्त नव्हतं. मॅक्झिमम 30 ते 40च्या स्पीडमध्ये ती चालली होती. तर ती जेव्हा एका कॉर्नरवरती त्या कर्वे रोडच्या टर्न घेताना तिथे थोडी रेती खाली पडलेली होती. तर त्या रेतीवरून ती गाडी तिची स्किप झाली आणि ती पडताना बरोबर जसं सरांनी सांगितलं की अगोदर आपल्या डोक्यालाच आपण मॅक्झिमम पडतो. तर ती पडताना बरोबर त्या डिवायडरवरती डोक्यावरतीच पडली. डोक्याला जखम झाली आणि तिला तिथल्या जवळच्या लोकांनी हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आता ही घटना तिच्या वडिलांना निफाडकर सरांना समजली. जशी त्यांना समजली त्याच ते हॉस्पिटलला निघाले. जाताना त्यांच्यासोबत कांबळे सर म्हणून होते, सकाळचे संपादक होते. तर त्यांनी मिळाले त्या सर्वांना या घटनेमधील गांभीर्य समजून घ्या. फक्त सांगायचा उद्देश माझं फक्त घटनेचं गांभीर्य. म्हणजे आपण म्हणतो की सिटीमध्ये काय होतं किंवा शहरामध्ये हेल्मेट जर घातलं नाही तर काय होतं. तर 30-35च्या स्पीडला ती गाडीची स्पीड झाल्यामुळे ती जखमी झालेली होती मुलगी आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिचे वडील निफाडकर सर जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले, कांबळे सर ते सकाळी संपादक होते त्यांचे मित्र, ते सुद्धा त्यांच्यासोबत गेले. आणि कांबळे सरांनी दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये त्यांनी जे हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं त्याचा तो वृत्तांत त्यांनी प्रकाशित केलेला होता. तर ते जेव्हा
निफाडकर सर जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली, यांची मुलगी होती, ती मुलगी ICU मध्ये अनकॉन्शियस कंडिशनमध्ये ॲडमिट होती. त्यांनी त्या मुलगीला पाहिल्यानंतर जे डॉक्टर त्यांच्यावरती ट्रीटमेंट करत होते त्या डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी सर्व विचारून घेतली की काय झालं, कसं झालं आहे. आणि त्यानंतर ते जेव्हा डॉक्टरांना सांगितलं की तो जो प्रसंग होता, तर ते जे सर म्हणले डॉक्टर साहेबांना की डॉक्टर साहेब तुम्ही काही करा, जेवढे पैसे द्यावे लागतील मी तुम्हाला सर्व तुम्हाला पैसे देतो, परंतु माझ्या मुलगीला वाचवा. मी माझ्या मुलगीला बघितलेलं आहे की अनकॉन्शियस आहे, डोळे उघडते थाकते, ती जशी आहे तशी असेल तरी सुद्धा चालेल, कारण ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि माझं मी लहानपणापासून खूप तिच्यावरती प्रेम केलेलं आहे. तिच्या सर्व इच्छा मी पूर्ण केल्या जसे आपल्या आई वडील आपल्या इच्छा पूर्ण करतात. फक्त माझी एक इच्छा आहे की ती फक्त माझी मुलगी जगू दे. म्हणजे हा जो प्रसंग होता त्याचे जे गांभीर्य होते ते कांबळे सरांनी त्या पेपरमध्ये चित्रित केलेलं होतं. डॉक्टरांनी खूप शक्तीने प्रयत्न केले. 4 दिवस ती मुलगीवरती ट्रीटमेंट चालू होते. 4थ्या दिवशी त्या मुलगीचा मृत्यू झाला. काय घटना झाली? फक्त 30च्या स्पीडच्या पेटली गाडी फक्त स्पीड झाली आणि ती डोक्यावरती पडली. या ठिकाणी आपण इमॅजिन करू शकतो जर हेल्मेट असतं तर त्यांची मुलगी वाचू शकली असते. हे उदाहरण प्रत्येक माझ्या लेक्चरमध्ये सांगत असतो, कारण याचं गांभीर्य समजून घ्या. जेव्हा आपले आई वडील आपल्याला शाळेला पाठवतात तेव्हा आपली हाऊस म्हणून त्यांनी गाडी सुद्धा देतात. तुमच्या गाडीचा वापर करताना आपण जी काही सुरक्षा माहिती आहे, म्हणजे 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावली पाहिजे, हेल्मेट 2 व्हीलर चालवताना हेल्मेट घातलं पाहिजे. खूप साधे सोपे आहे, 2 सेकंदाचं काम, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण हलगर्जीपणा करतो आणि आपल्या आई वडिलांना त्याचा खूप मोठा त्रास होतो. ते हेल्मेटच्या बाबतीत मी सांगितलं. आणखी एक दुसरं मी तुम्हाला पहिल्या माझ्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की आपले जे अपघातामध्ये लोक आहेत किंवा ज्या जखमी व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही मदत करा. आता आपण आपला भारताचा रेशिओ आहे सांगायला तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. आपल्याला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक 3 मिनिटाला एक ॲक्सिडेंट होतोय भारतामध्ये, प्रत्येक 3 मिनिटाला, आणि प्रत्येक 5व्या मिनिटाला एक व्यक्ती आपला मरण करतो. इतका रेशिओ आहे. म्हणजे विचार करा, जवळपास 1.5 लाख 4.5 लाख ॲक्सिडेंट होतात वर्षाला आणि 1.5 लाख लोक मृत्यू करतात. फक्त कोरोनामुळे आपल्या संपूर्ण 2 वर्षामध्ये आपल्याला मास्क लावायला लागला, न सांगता घरामध्ये सुद्धा आम्ही मास्क लावला आणि त्याचे कितीतरी पटीने आपले प्रत्येक वर्षी लोक अपघातामध्ये मारत आहेत, तरी सुद्धा आपण त्याचं गांभीर्य घेत नाही. जसं की तुम्हाला आता रेशिओ सांगितलं त्याप्रमाणे तुमचं म्हणणं पडेल की सर आम्हाला रस्त्यावरती खूप सारे ॲक्सिडेंट झालेले दिसत आहेत, तर आम्ही काय प्रत्येक व्यक्तीला आम्ही मदत करत राहू का? आम्ही आमची कामं तरी करायची. तर एक लक्षात घ्या, एक लहान मुलगी याची छोटीशी गोष्ट आहे, याच्यातून तुम्ही जो बोध घ्यायचा तो घेऊ शकता. एक छोटी मुलगी समुद्रावरती चांगल्या प्रकारचा विद्यार्थी मी काय म्हटलं नेता होऊन आलाय, मागच्या वेळेस छानपैकी ब्लेझर वगैरे घालून होतोस, म्हटलं आपला राजकीय कार्यक्रम नसतो. नाही म्हटलं सर घरी कार्यक्रम आहे. बघा घरातला अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम सोडून तो या ठिकाणी उपस्थित आहे. यानंतर आम्ही आहे लाडका भाषा असल्यामुळे मामा जे काही करते त्याला साथ देण्याचं त्याचं कर्तव्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझी दुसरी विनंती तुमच्यापर्यंत गेला आहे. पुढचा एखादा आम्हाला प्राइवेट मिळेल की जो अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी प्रयत्न करेल. आता एक आपण ग्रुप फोटो घेणार आहोत. या सगळीकडे खाली या फोटो झाला तुमचा. मित्रांनो, एक ग्रुप फोटो होतोय तुमच्यासोबत. युवकांचा आवाज वाढत नाही, तुमच्यापेक्षा माझा आवाज वन साईडमध्ये दमदार नाही. होय, मी वाहतूक नियमांचं पालन करेन. होय, मी वाहतूक नियमांचं पालन करेन. सर आवाज छान आला, हेल्मेट द्यावे नक्की. या इथेच आपण उभं राहू. बॉक्स आणा तो फॉर्ममध्ये कोण विजेते आपण पटापट इथेच बघूया आणि इथेच देऊया. अली मुलानी द्या भेट. तुमच्या काळात विद्यार्थी मित्रांनो
मोस्टली सुद्धा जाऊन अली शेला आपण सर आपण बसले नाही मुलं बसली एक साल अजून बॅकस्टेजला विनय मोरेच्या मिसेस सौभाग्य सहभागी झाल्याबद्दल तुमच्या कुटुंबाची छाप तुमच्या पाठीवर टाकलेली आहे, परंतु स्वतःसाठी टाळी वाजवणे हा देखील एक मोठा गौरव असतो. त्यामुळं मग अतिशय उत्स्फूर्तपणे तुम्ही सहभागी झाला, सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यामध्ये बऱ्याच जणांना आपल्या पारितोषिक मिळाली. सर्व पारितोषिक विजेत्यांचे मनापासून अभिनंदन. आणि या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन तुमच्यासाठीच होतं, कारण पुढची पिढी बलशाली असेल तर भारत बलशाली होईल. कारण मागाशी गौरवसाहेबांनी रेशो सांगितलं की 1.5 लाख लोक अपघातात जातात. या 1.5 लाखामध्ये तुम्ही काळजी घेतली नाही तर नक्कीच नंबर लागू शकतो, परंतु काळजी घेतली तर तुमचा आणि बाकीच्यांचा देखील जीव तेवढाच मोलाचा वाचू शकतो. हाच आजच्या कार्यक्रमाचा मेन हेतू होता. यामध्ये एकच तुम्हाला सूचना उद्यापासून राबवता येईल. सरांनी मागाशी सांगितलं होतं जसं विनय सरांनी की जर का फुटपाथ नसेल रस्त्याला तर तुम्हाला उजव्या बाजूने चालायचं. आपण लक्षात घ्या की आपण सर्व विद्यार्थी सातारा स्टँडवर उतरल्यानंतर आयटीआयपर्यंत चालत येतो आणि ज्या रस्त्याने चालत येत असतो तो रस्ता बिना फुटपाथचा आहे. म्हणजे तुम्हाला उद्यापासून कंपल्सरी उजव्या बाजूने चालायचे, जेणेकरून समोर येणारं वाहन तुम्हाला इझिली विजिबल होईल. त्यामुळे तुमचा जीव सहजरित्या तुम्ही वाचवू शकता. त्यामुळे जाताना उजवी बाजू, येताना उजवी बाजू, कारण तुम्ही त्या मुख्य रहदारीच्या रस्त्यानं चालत जात असताय. चालत जाताना आम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने चालताय. खांद्यावर घालून चालत जात असताय, हे मोबाईलमध्ये बघत चालत जात असताय, कानात काहीतरी घालून चाललेलं असताय. त्यामुळं त्यातला एक नियम फक्त अंगीकार आहे की उद्यापासून आपल्याला फक्त उजव्या बाजूनेच चालायचे सातारा स्टँड ते ITI पर्यंत येईपर्यंत, जेणेकरून तुमचं जीवाचं मूल हे सगळ्यात जास्त आहे. कारण तुम्ही आमचे विद्यार्थी आहेत, आमची मुलं आहात. तुमची तेवढं जीवन तुम्हाला जेवढं प्रिय तेवढं आम्हाला देखील आहे. त्यामुळं सर्वांनी आपल्या जीविताची काळजी घ्यायची. त्याचबरोबर जे गाड्यावर येतात, आज ज्यांना बक्षीस हेल्मेट मिळाले ते तर उद्यापासून गाडी चालवताना हेल्मेट घालतीलच, परंतु सातारा ITIचे विद्यार्थी देखील जास्तीत जास्त हेल्मेट घालून प्रवास करतील याची ग्वाही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. सर्व मान्यवरांचं सातारा ITIच्या वतीनं आणि सारथी सेवा संघाच्या वतीनं हार्दिक आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या अनुभवाचे बोल त्यांच्या जीवनासाठी मार्गदर्शक म्हणून सांगितले, त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार मानतो. माझं नाव निखिल खोत आहे. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. या कार्यक्रमात खूप काही शिकण्यासारखं होतं. या पुढल्या भविष्यासाठी हा खूप अतिशय सुंदर कार्यक्रम होता. वाहन सावकाश चालव, गतिमान कमी करा. माझं नाव ओमकार पवार. तरी सर्वांना माझी सूचना आहे की गाडीचे पार्ट परत भेटू शकतात पण आपल्या शरीराचे पार्ट भेटू शकत नाही. तरी सर्वांनी गाडी वेग गतीने चालवू नये. आज जो कार्यक्रम झाला त्याबद्दल मी बोलू इच्छितो की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक राहील. आणि हा कार्यक्रमातून असं सांगू इच्छितो की जो तरुण वर्ग आहे त्यांनी गाडीची अजिबात मस्ती करू नये आणि जे आपण गाड्या चालवतो त्याच्यावर कंट्रोल ठेवावा आणि घरच्यांचाही विचार करावा. याबाबत एवढं बोलू. कार मी आसावर जाधव, इलेक्ट्रिशियन ज्युनियर सातारा.
आज हा आपला जो सारथी सुरक्षा कार्यक्रम होता तो आमच्यासाठी खूप छान वाटला. म्हणजे आम्हाला जे की नियम माहीत नव्हते ते आज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजले. आणि पहिल्यांदा तर सगळ्यांचं म्हणजे वाहतुकीचे नियम कोणालाच माहीत नाहीत. आत्तापर्यंत खूप असे लायसन पण काढतात, पण कशा पण गाड्या चालवल्या जातात, म्हणजे कसे पण टर्न घेतले जातात. तर काही जण असे टर्न घेतात किंवा सिग्नलकडे लक्ष देत नाहीत. बऱ्यापैकी आपण आता पुण्या मुंबईमध्ये जी वाहतूक पाहतो तिथं कंपल्सरी हेल्मेट आहे, जे की आपल्या सातारमध्ये कोणच हेल्मेट वापरत नाही. फक्त हवालदार दिसले तरच हेल्मेट आहे. आणि पुण्या मुंबईमध्ये जर हेल्मेट नसेल तर फाईन मारला जातो. आणि पुण्या मुंबईच्या सिटीमध्ये जर टिप्सी अलाउडच नाही आहे, फक्त डबल सीट असते, जी की आपल्या सातारमध्ये सगळीकडे टिप्सी वगैरे फिरले जातात. आणि लायसनला पण बाहेरच्या सिटीमध्ये खूप व्हॅल्यू आहे, जी की आपल्या सातारमध्ये नाही आहे. हे जर सर्वांनी म्हणजे जर आमच्यासारख्या स्टुडंटनी जर आधी हे लक्षात घेतलं तर खूप चांगली सुरक्षा होऊ शकते आणि ॲक्सिडेंट पण खूप कमी होतील. थँक्यू. ब्रेक म्हणजे जे ब्रेक दिलेत गाडीला तेच दाबले पाहिजेत ना. पायाचा काय फायदा तिथे, म्हणजे ब्रेकच दाबले पाहिजेत, पाय नाहीत वापरले पाहिजे. पहिलं म्हणजे ब्रेक नव्हताच दाबत, त्या पायाने गाडी स्टॉप करतात. ब्रेक आहेत गाडीला तर ब्रेकच दाबणं योग्य आहे, पायाचा कशाला वापर करायचा.